जावे समाधान चित्ती असो जावे समाधान ठेविले आनंदे तैसे राहावे ठेविले आनंदे तैसे राहावे चित्ती असो जावे समाधान असो जावे समाधान ठेविले आनंद तैसे राहावे ठेविले आनंद तैसे मध्ये एक कथा आलेली आहे. विभांडक ऋषी जे चिरंजीव आहे ऋषशृंग, हे विभांडक जी ऋषी आहे की ज्यांनी आपल्या मुलाला यज्ञ करण्याकरता पाठवलं होतं अयोध्येमध्ये. चला ती कथा पुढे सांगू आपण. या ऋषशृंगाने, हे ऋषशृंग म्हणजे दशरथाचे जावई बरं का, हे आपल्याला माहिती आहे की नाही काय. दशरथाला एक मुलगी होती, शांता नावाची मुलगी. आणि मग ते यज्ञ केल्यामुळं दशरथ राजाने प्रसन्न होऊन आपली जी दुसऱ्याला दत्तक दिलेली जी मुलगी होती शांता, ती शांता नावाची मुलगी या ऋषशृंगांना दिली होती. म्हणजे प्रभू रामचंद्राचे कोण आले? मेवणे. मग अयोध्या त्यांची सासूरवाडी, बरोबर आहे ना. मग या ऋषशृंगाने, शृंगेरी नावाचं आपलं स्थान आहे बघा, कर्नाटकमध्ये गेले तुम्ही की शृंगेरी, तिथं 4 जे स्थान आहे, शंकराचार्यांनी पहिलं शृंगेरी नावाचं स्थान तिथं स्थापन केलेलं आहे. सरस्वती मातेचं ठिकाण आहे, तुंगभद्रा नदी आहे, फार सुंदर ठिकाण आहे. आम्ही गेलतो एकदा, फारच सुंदर ठिकाण आहे. घनदाट झाडी आहे, त्या तुंगभद्रेचं पाणी जे अगदी स्वच्छ पाणी आहे, जसं हरिद्वारला गंगा वाहते ना, तसंच फार सुंदर ठिकाण शृंगेरी. आणि त्या ठिकाणी शृंगी ऋषीनं तप केलेलं आहे. मग या शृंगी ऋषीने त्या शृंगेरीला यज्ञ ठेवला. आणि त्या यज्ञामध्ये आता सासूरवाडीचे लोक सहज एखाद्याला वाटतं ना, आता आपलं सासूरवाडीचे लोक यज्ञाला बोलवावे, म्हणून शृंगी मुनींनी अयोध्येला निरोप पाठवला की यज्ञ ठेवलेला आहे, तर आपण यज्ञासाठी सगळे अयोध्येवासी त्यांनी यावं. ही कथा मी कशा करता सांगू राहिले लक्षात ठेवा बरं का. प्रभू रामचंद्राचं एक वाक्य आहे, गेले ते दिवस ते हिनो दिवसा गता हा. ही कथा पुढं उत्तर रामायणात आलेली आहे. आणि मग त्याच काळामध्ये सीतामाई गरोदर होत्या. आणि मग गरोदर स्त्रीला घराच्या बाहेर कुठेही पाठवायचा नाही, हा नियम आहे आपल्या संस्कृतीमध्ये. गरोदर स्त्रीला घराच्या बाहेर कुठेही पाठवू नये. आता तो नियम लोक पाळीत नाही, त्याच्यामुळं मग नको ते लोक आपल्या पोटाला येतातच. मग सगळ्यांनी ठरवलं, मग कौशल्य मातेने ठरवलं, कैकेयी माता, सुमित्रा माता, त्यांनी ठरवलं की सीतामाईला आता तिथं पाठवायचं नाही. आता सीतामाई थांबणार म्हणल्यावर प्रभू रामचंद्राला देखील थांबणं भाग आहे. आणि प्रभू रामचंद्र थांबणार म्हणल्यावर लक्ष्मण कसे जातील? शक्यच नाही. लक्ष्मण म्हटले मी सुद्धा येणार नाही. मग अयोध्येतले सगळे लोक, कौशल्य माता, सुमित्रा माता, कैकेयी माता, भरत, शत्रुघ्न, सगळे यज्ञासाठी गेलेले आहे अयोध्येमध्ये. मग आता काही प्रधानमंत्री, शिष्टमंडळ, सैनिक, प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मणजीच आहेत. आणि मग आता ते सगळं घर रिकामं झाल्यामुळं करमणूक म्हणून काहीतरी करमणूक करायची म्हणून लक्ष्मणाने एक चित्र काढणारा त्याला बोलवलेलं आहे. म्हणले आता हे यज्ञावरून परत येऊस तर या ठिकाणी मोठं जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये पूर्ण प्रभू रामचंद्राचं चित्रीकरण तू काढायचं म्हटलं. लवकरात लवकर म्हटलं, वेळ लावायचा नाही. चित्रकार देखील तज्ज्ञ होता, त्यामध्ये पारंगत होता चित्र काढण्यामध्ये. तो म्हटलं काहीच नाही, म्हटलं 2-3 दिवसामध्ये मी अगदी सगळं जे हे सभागृह आहे पूर्ण भरून टाकतो म्हटलं. लक्ष्मणाने त्याला सांगितलं.
आणि मग ते लक्ष्मणाने सांगितल्याप्रमाणे प्रभू रामचंद्राचं मनोरंजन करायचं बरं का. हेतू एकच होता की प्रभू रामचंद्राला हे माहितीच नाही आता लक्ष्मणाने हे सांगितलेलं आहे म्हणून. एक दिवस अचानक प्रभू रामचंद्राला घेऊन जायचं. त्या चित्रकाराने थेट पुत्रकामेष्ठी यज्ञापासून तर थेट रावणाला मारलं. पुन्हा प्रभू रामचंद्र अयोध्येत आले. पुन्हा रामराज्य अभिषेक, हे सर्व जो कथाभाग आहे, सगळं चित्र जो आहे, सगळं ते अगदी ताडका कशी मारली, विश्वामित्राने कशा प्रकारे विद्या दिली, पुढं प्रभू रामचंद्र आणि हनुमंतरायाची भेट, सुग्रीवाची भेट, शबरी माता त्यांची भेट, अशा प्रकारे संपूर्ण रामायण सचित्रकरण त्या ठिकाणी काढलेलं आहे. झाल्यानंतर मग तो कलाकार जो होता चित्रकार लक्ष्मणजीकडे आलेला आहे. म्हटले चित्र काढून झालेले आहे, आपण प्रभू रामचंद्राला घेऊन या. आणि मग लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राकडे गेले. म्हटले आपण माझ्यासोबत चालता का? म्हटले अरे म्हटले तू चला म्हटल्यानंतर मी नाही कसा म्हणून, कारण लक्ष्मणावर फार प्रेम प्रभू रामचंद्राचं. शरीर दोन आहे पण आत्मा एक. तू चाल म्हटल्यानंतर मी नाही कसा म्हणे, चाल म्हटले. मग सीतामाईला देखील सोबत घेतलेलं आहे. त्या सभागृहात गेलेले आहे. मोठं सभागृह आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग त्या प्रकाशमय वातावरणामध्ये प्रभू रामचंद्राने सर्व चित्र बघितलेले आहे. आनंद वाटला खूप. आणि आनंद वाटल्यानंतर दुःख बी वाटलं, कारण त्या चित्रामध्ये एक चित्र दशरथ राजा हे वैकुंठाला गेले, मरणासन्न अवस्थेत ते चित्र देखील पाहिलं. फार वाईट वाटलं. जटायूचा वध केला रावणाने, ते देखील चित्र होतं. कारण रामायण हे फार धीरगंभीर आहे बरं का. हे भागवतासारखा ग्रंथ नाही. हा भागवतामध्ये जमतं काही इकडं तिकडं, त्या ठिकाणी मनोरंजन आहे भागवतात, पण या ठिकाणी मनोरंजन नाही बरं का. हा ग्रंथ फार धीर आणि गंभीर होऊन ऐकावा लागतो, तर आपल्या पदरामध्ये काहीतरी पडेल. नाही तर तुम्ही हा वरच्यावर जर हा ग्रंथ ऐकला तर हा ग्रंथ वरच्यावर ऐकण्याचा ग्रंथ नाही. जसं भागवत हे वरच्यावर तुम्ही ऐकू शकता, काय हरकत नाही, त्या ठिकाणी लीला आहे. पण या ठिकाणी प्रभू रामचंद्र प्रत्येक क्रिया ही त्यांच्या आचरणातून गेलेली आहे. प्रत्येक क्रिया आचरण करून दाखवलेलं आहे. मनुस्मृतीचा जो अर्थ आहे त्याचप्रमाणे एक देखील भगवंताच्या जीवनामध्ये एक देखील चूक नाही. प्रभू रामचंद्राच्या जीवनात थोडीसुद्धा चूक नाही. जसं भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये सगळ्या लीला दिसतात, ते वरवर पाहता सगळ्या चुका दिसतात, पण आत खोलवर जर गेलं तर सगळं शास्त्राला धरून आहे बरं का. तो विषय देखील मी तुम्हाला पुढं सांगतो. मी सांगत होतो की प्रभू रामचंद्राला फार दुःख झालं आणि चेहऱ्यावर काय हास्य दिसलं नाही. मग लक्ष्मणाला वाटलं आपण एवढा मोठा परिश्रम केला की आता प्रभू रामचंद्राला चेहऱ्यावर कुठंतरी हास्य निर्माण व्हावं, आनंद निर्माण व्हावा, याकरताच केलं होतं ना. पण उदास चेहऱ्याने प्रभू रामचंद्र त्या सभागृहातून बाहेर पडले, पुन्हा राजमहालात आले. मग लक्ष्मणाने विचारलं तुम्हाला आवडलं नाही का? ते चित्र काढलेले तुम्हाला आवडले नाही का? म्हणले आवडले लक्ष्मणा, फार आवडले. आनंदही वाटला, पण त्यामध्ये आपले पिताश्री यांचं देखील ते चित्र काढलेलं आहे. म्हटले त्यांचं वैकुंठ गमनाचं. आपण गेल्यानंतर आपल्या विरहामध्ये त्यांनी प्राण सोडले आणि ते चित्र पाहिल्यानंतर मग मला फार दुःख झालं, फार दुःख झाले. आता सध्या आनंदाचे दिवस आहे, पण त्या काळी म्हणजे एवढं मोठं दुःख. आणि मग बोलता बोलता प्रभू रामचंद्र म्हटले की ते हिनो दिवसा गता, हा गेले ते दिवस. म्हटले ते दिवस देखील गेले ना दुःखाचे. 14 वर्ष वनवास, अचानक एवढं मोठं साम्राज्य, अचानक सगळी ताटातूट आहे. अचानकच दुःखाचा डोंगर कोसळला. सगळं अचानकच होत असतं बरं का जीवनामध्ये. हे काय दुःख तुम्हाला विचारून येत नाही, अचानक येतात. पण त्याही काळामध्ये किती धैर्याने, गंभीर वृत्तीने, स्थिर वृत्तीने, शांत राहून सगळ्या दुःखाला कसं तोंड द्यावं हे रामायण आपल्याला शिकवतं. दुःखाच्या परिस्थितीत देखील आपलं समाधान थोडंसुद्धा बिघडलं नाही पाहिजे, कितीही दुःख असू द्या. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून तर जाण्यापर्यंत
प्रयाणापर्यंत युद्धच युद्ध आहे बघा. पण त्यांच्या चेहऱ्यावर कधीही तुम्हाला उदासपणा जाणवलेला नाही. स्मित हास्य कायम कायम. अगदी 56 कोटी यादव मेले डोळ्यासमोर, तरी देखील भगवान स्मित हास्य करीत होते. आपला संपूर्ण परिवार डोळ्यासमोर गेला, संपूर्ण परिवार, कोणीच राहिलं नाही, तरी देखील भगवंताच्या चेहऱ्यावर थोडं सुद्धा उदासीनता नव्हती, थोडी सुद्धा स्मित हास्य आहे. हे आपल्याला शिकण्यासारखं आहे बघा. प्रभू रामचंद्राच्या चेहऱ्यावर देखील कधीही उदासीनता नाही. एवढं दुःख आहे, भयानक दुःख, त्या दुःखाला तोंड देता देता अगदी सामान्य मनुष्यासारखं जीवन जगले प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राचं जीवन जे आहे ते संपूर्ण मानव मात्राला आचरणीय आहे बरं का. आणि भगवान श्रीकृष्णाचं जे जीवन आहे त्याचा फक्त उच्चार आहे, त्याचं आचरण नाही. भगवान श्रीकृष्णाचं जीवन हे आचरण्यास योग्य नाही, पण आपण नेमकं तेच आचरण केल्याशिवाय राहत नाही. आणि प्रभू रामचंद्राचं जीवन हे आचरण्यास योग्य आहे. प्रत्येक क्रिया हे आपल्याला आचरण करता येण्यासारखी आहे, पण तिकडं सर्वांचं दुर्लक्ष आहे. आपण लीला केल्याशिवाय राहत नाही. तर ती लीला फार महागात पडते. मग आता भगवंताने चोरी केली, मग आपण बी चोरी करायची का? नाही. ती लीला महागात पडते. मग ती एवढी सोपी लीला नाही ती. मग ती चोरी कशाची केली ती बी तर आपण कधी लक्षात घेत नाही ना. वरच्यावर आपण पाहतो तर सगळं शास्त्रविरुद्ध आचरण दिसतं आपल्याला वरच्यावर बरं का. जर तुम्ही तळागाळापर्यंत गेले, भगवंताने चोरी केली, चला ठीक आहे, हा विषय घेऊ आपण आता. तर कशाची चोरी केली? दही, दूध, तूप, लोणी. बरं, ज्या घरी जायचे त्या घरातलं एक कार्ट सोबत राहायचं, मुलगा त्याच घरातला. मग आता घराचा मालकच सोबत घ्यायचा आणि त्या घरी चोरी करायची, ही चोरी म्हणता येईल का? ज्याच्या घरी चोरी करायची त्या घरातला एक मुलगा सोबत राहायचा ना, घराचा मालक सोबत आहे, याला चोरी म्हणता येईल का? बरं, कुठं हे द्रव्य चोरलेलं नाही, संपत्तीला कुठेही हात लावलेला नाही. आपल्याच घरातील जो माल चोराला खायला जातो, मग तो आपण खाल्ल्यानं काय बिघडलं? तो तर आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. तसं आपल्या घरातील खाणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे का? हे चोरीमध्ये बसत नाही. जर आपण वरवर विचार केला तर ते दिसती चोरी, पण आत खोलवर गेलं तर ती चोरी नाही बरं का. तसं प्रभू रामचंद्राचं नंदाच्या नंदने गरुड ध्वजे चित्त चोरी नंदाच्या नंदने गरुड ध्वजे रामता हे गरुड ध्वजे. चित्ताची चोरी केलेली. हरीने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले. भगवंताने चित्ताची चोरी केली, कारण चित्त हे फार महत्त्वाचं आहे. भगवंताने एकदा चित्त चोरलं की मग ते चित्त पुन्हा संसाराच्या लायकीचं राहत नाही. तो मनुष्य संसार करू शकत नाही. संसारामध्ये तो निष्क्रिय ठरत असतो. त्याला रिकामा म्हणतात लोक. मग व्यवहारामध्ये रिकामा आहे म्हणतात, याला काही काम नाही, पण त्याचं काम चालू असतं बिचाऱ्याचं. ज्या कामाकरता तो आलेला आहे ते काम तो करीत असतो. भगवंताने ज्या कामाकरता त्याला पाठवलेलं आहे तो काम ते करीत असतो. रिकामे कामं तो करीत नाही. रिकामे आपले कामं आहे. संसार अगदी चढाओढीनं करणं हे रिकामे काम आहे, करावा, पण त्यामध्ये चित्त हे जर भगवंताकडे असेल आणि संसारामध्ये नुसतं शरीर असेल तर मग ही फार उत्तम परमार्थ आहे. याच्यासारखा परमार्थ दुसरा नाही. तर प्रभू रामचंद्राचं जे जीवन आहे, चरित्र आहे, बरं बरं, त्याला मौन करा. त्याला नाही, तुम्ही नुसता फोन कट केला त्याला कनी कोण शेजारी द्या, कोणाकडे येणाराच पुन्हा तो. आता ते आपण कथेमध्ये
बऱ्याच वेळेस लोक बाजूला टाकतात, पण ह्या लेकराला सोडित नाही. असं प्रभू रामचंद्राचं जीवन जे आहे हे वरवर जरी पाहिलं तरी प्रत्येक क्रिया घेण्यासारखी आहे. तशी भगवान श्रीकृष्णाची वरवरची क्रिया घेण्यासारखी नाही. प्रभू रामचंद्राची प्रत्येक क्रिया घेण्यासारखी आहे. याला रामायण म्हणतात. हा रामायण म्हणजे इतिहास ग्रंथ आहे बरं का. याला इतिहास म्हणतात. इतिहासामध्ये घटनेला प्राधान्य असतं, उपदेशाला प्राधान्य नाही. इतिहासामध्ये इतिहासाची व्याख्या घ्या. इथं घटनाक्रम आहे. बरोबर प्रभू रामचंद्राच्या अगोदर दशरथाचं चरित्र येणार. श्रावणबाळ, दशरथ राजा, त्याच्या अगोदर रघुराजा, अगोदरचे जे राजे झाले तेच आपल्याला घटनाक्रम घ्यावा लागणार. याला इतिहास म्हणतात. महाभारत, रामायण हा इतिहास आहे, हे पुराण ग्रंथ नाही. आणि पुराणाची व्याख्या काय आहे की ज्या ठिकाणी उपदेशाला प्राधान्य आहे, घटनेला प्राधान्य नाही. बघा श्रीमद भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये राजा परीक्षितीची कथा आलेली, पहिल्या स्कंदात. आणि थेट दशम स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णाची कथा आहे. दशम. मग आता दोघांमध्ये मोठं कोण आहे? भगवान श्रीकृष्ण मोठे आहे की नाही? राजा परीक्षितीनंतर जन्माला आले, पण कथा बघा, कथाभाग सुरुवातीलाच घेतलेला आहे. पहिल्या स्कंदामध्ये राजा परीक्षितीची कथा आहे. तसं रामायणात नाही. तसं रामायणामध्ये आठवलं तिथून सुरू केलं असं नाही. रामायणामध्ये घटनाक्रम आहे. प्रत्येक घटना तुम्हाला क्रमानेच सांगावं लागेल. याच्यानंतर ही घटना, त्याच्यानंतर ती घटना. याला इतिहास म्हणतात बरं का. इतिहासाची व्याख्या लक्षात घ्या. रामायणाला इतिहास का म्हणतात की घटनेला प्राधान्य आहे, घटनाक्रमाने आहे. कुठंही त्या ठिकाणी क्रम चुकलेला नाही, थोडासुद्धा क्रम चुकलेला नाही. याला इतिहास म्हणतात. पुराणामध्ये जमतं ते, कारण त्या ठिकाणी उपदेशाला प्राधान्य आहे, घटनेला प्राधान्य नाही. त्या ठिकाणी तत्वाला धरून जो उपदेश केला जातो त्याला पुराण म्हणतात. तत्वाची सिद्धी करावी लागते. एखादं जे तत्व आहे त्याला सिद्ध करण्याकरता पुराणाचा आपल्याला काही दाखले घ्यावा लागतात. तुम्हाला आता उदाहरण सांगतो चला. आपल्या अंगावरती, शरीरावरती 3.5 कोटी केस आहे. हे आपल्याला कशामुळं कळालं? कोणी मोजले का? नाही, शास्त्र सांगतं म्हणून बरं का. शास्त्रामध्ये आलेलं आहे. शास्त्र सांगतं की आपल्या अंगावरती 3.5 कोटी केस आहे. त्याला रोमरंध्र म्हणतात, रोमछिद्र. त्या रोमरंध्रामध्ये 3.5 कोटी प्रकारची पाप वास करतात. आपल्या शरीरावर 3.5 कोटी प्रकारचे पाप आहे. आणि हे 3.5 कोटी प्रकारचे पाप घालवण्याकरता 3.5 कोटी प्रकारचे तीर्थ देखील आहे. बघा किती तीर्थ आहे? 3.5 कोटी तीर्थ आहे. आणि आपलं आयुष्य किती आहे? शास्त्र सांगतं की सगळ्या मनुष्यांना, सर्वांनाच नाही बरं का, प्रायः मनुष्याला 100 वर्ष आयुष्य आहे शास्त्र सांगतं. पण सगळे 100 वर्ष जगतात का? नाही जगत. काही 50, काही 60. त्यात मध्येच डायबिटीज झाला तर मग अलीकडंच, मग 60-70च्या अलीकडंच जातो मनुष्य. अनेक रोग आहे. 100पर्यंत सहसा कोणी जात नाही. गेला तर मग त्याचा ते प्रारब्ध बलकट पुण्य आहे, निश्चित धर्माचरण आहे, असा मनुष्य 100पर्यंत जातो. सहसा सगळे 100पर्यंत जात नाही. पण शास्त्राने 100 वर्ष आयुष्य मर्यादा सांगितलेली आहे की नाही? मनुष्याची आयुष्य मर्यादा किती आहे? शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मराधी लाहू करा गाठ घाला मुळ बंदी. शास्त्राने मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष अधोरेखित केलेलं आहे. काही 122 वर्ष बी जगतात बरं का. 125 वर्ष. ते सावखेड्याला बाळकृष्ण बाबा होऊन गेले बघा. बरेच ते 120पर्यंत गेले. ते आपले सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज, ते बरेच 110-115पर्यंत त्यांचं आयुष्य मर्यादा. पुण्यात्मा आहे की ज्यांचं जीवन केवळ परोपकाराकरताच आहे, असे लोक जगतात. ज्यांच्या जीवनामध्ये स्वार्थ थोडा देखील नाही, तीळ मात्र, असे लोक 100च्या पुढे निश्चित जातात. तर मी हे कशाकरता सांगू लागलो की तसं शास्त्राने आपल्या अंगावरती, मनुष्याच्या
शरीरावरती केस देखील त्या ठिकाणी सांगितलेले आहे की 3.5 कोटी केस आहे. तर प्रत्येक केसाच्या रोमरंध्राच्या ठिकाणी 3.5 कोटी प्रकारचे पाप आहे. ते घालवण्याकरता 3.5 कोटी प्रकारचे तीर्थ आहे. पण सगळ्या ठिकाणी जाणं आपलं शक्य आहे का? शक्यच नाही. बऱ्याच जणांचे 4 धाम बी अजून झालेले नसते. बरेच जणांचे बोटावर मोजण्यासारखे असतील की त्यांचे 4 धाम झाले असते. मग आता हे सगळे पाप जर घालवायचे असेल तर मग काय करावं लागेल? मग भगवंताने सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला एका ठिकाणी मिळू शकतं अशी देखील एक वस्तू निर्माण केली. ते म्हणजे समुद्र. का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये स्नान केलं की तुम्हाला 3.5 कोटी तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं बरं का. पण त्याच्याकरता स्नान करावंच लागतं. समुद्रात तिथं जावं लागतं, स्नान करावं लागतं, बुडी मारावं लागते. आणि ते पुण्य का मिळतं? कारण 3.5 कोटी प्रकारचे तीर्थ समुद्राला मिळतात. जेवढ्या काय नद्या आहे या भूतलावर त्या मिळतात कुठं? समुद्राला. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या कमय. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी कमय. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा ज्याप्रमाणे गंगा सागरला समुद्राला जाऊन मिळत असते. सागर हा तिचा पती आहे. आपल्या पतीमध्ये जाऊन ती स्थिर होत असते. त्याप्रमाणे सर्व जे तीर्थ आहे हे समुद्राला येऊन मिळत असतात. म्हणून समुद्र स्नानाने आपल्याला 3.5 कोटी तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळत असतं. हेच पुण्य जर तुम्ही पंढरपूरला गेले तर निस्ती चंद्रभागा डोळ्याने जरी पाहिली तरी मिळत असतं. अवघेचा तीर्थे घडली एक वेळा. अवघेचा तीर्थे घडली एक वेळा. अवघेचा तीर्थे घडली अवघेची तीर्थे घडली. अवघेचा तीर्थे घडली एक वेळा. अवघेचा तीर्थे घडली एक वेळा. अवघेची तीर्थे घडली अवघेची तीर्थे घडली. चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा डोळा देखलिया. अवघेचा पापे अवघेचा पापे गेली दिगांतरे. अवघेचा दिगांतरी अवघेचा पापे तुकोबराय सांगतात अवघेची तीर्थे घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखिलिया. चंद्रभागा नुसती डोळ्याने जरी पाहिली तरी स्नान न करता बरं का, पण स्नान करायचंच. मग स्नान केल्यावर किती पुण्य असेल? नुसतं डोळ्यानं पाहिल्यावर जर एवढं पुण्य असेल तर स्नान केल्यावर किती पुण्य असेल? आणि ते बी एकादशी दिवशी केल्यावर. आषाढी एकादशी असेल, कार्तिक असेल, पुढं आता ही चैत्रवारी आपली रामनवमी झाल्यावर जी एकादशी येते, ह्या ज्या मोठाल्या वाऱ्या आहे, माघ वारी, 4 वाऱ्या मोठाल्या आहे ना, माघ, चैत्र, आषाढी आणि कार्तिकी, या 4 वाऱ्या मोठाल्या आहे. जर या 4 वाऱ्याला जर स्नान घडलं तर मग किती पुण्य असेल? पुण्याची गणना कोण करी? गणनाच करू शकत नाही आपण. अफाट पुण्य निर्माण होतं बघा स्नान केल्यावर. डोळ्यानं पाहिल्यावर तर एवढं तुम्हाला पुण्य आहे. 3.5 कोटी तीर्थ स्नान केल्याचं पुण्य आहे.
आणि मग स्नान केल्यानंतर नुसते डोळ्यानं जरी पाहिले तर 3.5 कोटी प्रकारचे पाप जातात बघा. हा जो सगळा जो कथाभाग मी सांगितला याचा संदर्भ हा स्कंद पुराणात आलेला आहे बरं का. हे जे आपले संतांनी जे प्रमाण लिहिले हे बगलातून काढले आणि सांगितले असं नाही काय, याला दाखले आहे, पुराणाचे दाखले याला. यालाच अनुसरून नामदेवराय म्हणतात, ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी सर्व तीर्थ माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी करेती स्नान. होती त्या ठिकाणी निर्मळ होतात, स्नान करतात. सर्व तीर्थ भूतलावर जेवढे काय तीर्थ आहे सगळे तीर्थ ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी. मग आता याचा दाखला कुठं आलेला आहे? याचा दाखला आलेला आहे स्कंद पुराणात. मी हे कशाकरता सांगू राहिलो, पुराण कशाला म्हणतात आणि इतिहास कशाला म्हणतात. कुठलाही संदर्भ आला की त्याच्या पाठीमागे जो कथाभाग आहे तो पुराणात कुठेतरी तुम्हाला सापडणार. हे जे प्रमाण आहे की अवघेची तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया, याचा संदर्भ आहे. हा कथाभाग आहे, फार मोठा कथाभाग आहे. एकदा स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी बरं का. स्कंद शब्दाचा काय अर्थ आहे? कार्तिक स्वामी त्यांचं नाव आहे स्कंद. हे कार्तिक स्वामी 88,000 ऋषींना कथा सांगत होते, त्याला स्कंद पुराण म्हणतात. आणि मग ते स्कंद पुराण सांगताना काही ठिकाणी क्षेत्र महिमा सांगायचे, ते काही ठिकाणी देवतेचा महिमा सांगायचे, काही ठिकाणी संतांचा महिमा भूतलावर, आणि मग तीर्थाचा महिमा. मग ऋषीमुनींनी त्यांना प्रश्न विचारला की एकाच ठिकाणी असं स्थान आहे का म्हटले कुठं की ज्या ठिकाणी संतांचा देखील महिमा आहे, देवाचा देखील महिमा आहे, तीर्थाचा देखील महिमा आहे, क्षेत्राचा देखील महिमा आहे, असे 4 महिमे एका ठिकाणी कुठं आहे का स्थान भूतलावर. मग कार्तिक स्वामींना तो प्रश्न त्या ठिकाणी त्याचं उत्तर माहिती नव्हतं. म्हटले मग आता काय करायचं? म्हटले चला सगळे. मग कार्तिक स्वामी 88,000 ऋषी थेट शंकराकडे गेले कैलास पर्वत. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रश्न विचारला कार्तिक स्वामींनी. महादेवाने पहिला विचारलं की आपण सगळेच आले, म्हटले तुमचं पुराण संपलं काय? तुमचं पुराण चालू होतं ना, स्कंद पुराण, सांगून झालं का? म्हटले नाही, आता मध्येच प्रश्न उद्भवला ना. आणि मग कार्तिक स्वामीने आपल्या पिताजींना, वडिलांना प्रश्न विचारला शंकरांना की या भूतलावर, हा ऋषीमुनींचा प्रश्न आहे म्हटले, या भूतलावर एखादा असं स्थान आहे की ज्या स्थानामध्ये तीर्थ देखील महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. असं तीर्थ देखील कुठं नाही, असा देव देखील कुठं नाही, असे संत देखील कुठं नाही, असं काही क्षेत्र सांगा म्हटले. आणि मग तोच प्रश्न हे लोक जाण्याच्या अगोदर पार्वती मातेनं शंकरांना विचारला होता. म्हटले बरं झालं, म्हटले आत्ताच म्हटले माता पार्वतीनं हा प्रश्न विचारला होता, तिला देखील या प्रश्नाचं उत्तर मला सांगायचंच होतं. बरं झाले, आता सगळेच एकत्र आले म्हटले. आणि मग त्यावेळेस ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, हे प्रमाण तिथलं आहे. त्यावेळेस जो कथाभाग सांगितला, सर्व तीर्थ माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी, एकाच प्रमाणात देव देखील सांगितलेला आहे, एकाच प्रमाणामध्ये तीर्थ आणि क्षेत्राचा देखील महिमा सांगितलेला आहे. असं भूतलावर एकच तीर्थक्षेत्र आहे, ते म्हणजे पंढरपूर. पंढरीचा महिमा महिमा, पंढरीचा महिमा महिमा, पंढरीचा महिमा, महिमा, पंढरीचा महिमा. देता अनेक उपमा, देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही पोटी, ऐसा ठाव नाही पोटी. देता उपमा, देता उपमा, ऐसा ठाव नाही पोटी, ऐसा ठाव नाही.
पंढरीचा महिमा देतानिक उपमा ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. हा पंढरीचा महिमा, याला पंढरी महात्म्य म्हणतात. हे विष्णू पुराणात पण आलेलं आहे 6 अध्यायामध्ये. स्कंद पुराणामध्ये आलेलं आहे 21 अध्याय. आणि पद्मपुराण, त्या पद्मपुराणामध्ये 32 अध्याय आहे. पंढरीचं महात्म्य फार आघात आहे, फार, की ज्याचा महिमा सांगता येत नाही. ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे. ऐसी चंद्रभागा भीमातीर ऐसा विटेवर देवकोटी. तुम्ही कुठेही जा, भूतलावर असा देवच नाही कुठं की ज्याचा चरणाचा स्पर्श आहे. इतकं लांबून दर्शन आहे कित्येक ठिकाणी की देवाचा चेहराच दिसत नाही. काही ठिकाणी देव झोपलेला आहे, काही ठिकाणी आडवा आहे, काही ठिकाणी उभा आहे, काही ठिकाणी पायच इकडून तिकडं केलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी. पण इथं समचरण दृष्टी, विटेवरी साजिरी समचरण आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. असं सुंदर ध्यान आहे, सुंदर मनमोहक मूर्ती आहे. ती फक्त पंढरपूरलाच आहे. मी एवढा मोठा संदर्भ हा पुराणाचा दाखला याच्याकरता दिला की पुराणामध्ये हा सर्व कथाभाग येतो. तसं इतिहास ग्रंथामध्ये हा कथाभाग येत नाही. इतिहास ग्रंथामध्ये एकदा सुरू केली कहाणी. महाभारतामध्ये कसं एकदा कौरव कुळाचं महत्त्व सुरू झालं, कुरुकुलाचं, की कुरुकुलच आहे, त्याच्यामध्ये मध्ये रामायण नाही कुठंच, सगळं कुरुकुल. तसं रामायणामध्ये देखील एकदा प्रभू रामचंद्राचं चरित्र सुरू झालं राजा दशरथापासून. सर्व अगदी स्टेप बाय स्टेप नाही, घटनाक्रम आहे आणि त्या घटनाक्रमानेच हे सगळं सांगावं लागतं. असे भगवान परमात्मा हे षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. प्रभू रामचंद्र हे दिसायला जरी मनुष्य रूपात असले तरी देखील साक्षात परब्रह्म आहे, साक्षात परब्रह्म आहे. वशिष्ठ मुनी सांगतात हे निर्गुण निराकार परब्रह्म आहे. या भूमीचा भार हलका करण्याकरता अयोध्येमध्ये अवतरित झालेला आहे. कारण वशिष्ठ मुनी हे ब्रह्मदेवाच्या प्राणापासून निर्माण झालेले. प्राणात वशिष्ठो हा, ते श्रीमद भागवतात आलेलं आहे. कशाची निर्मिती कोणापासून कशी झालेली आहे, ब्रह्मदेवाने ही निर्मिती कशी केलेली आहे. तर प्राणापासून वशिष्ठांची उत्पत्ती आहे, ब्रह्मदेवाच्या प्राणापासून. असे वशिष्ठ मुनी ज्यावेळेस प्रभू रामचंद्राला रामराज्य अभिषेक होणार होता ना, आदल्या दिवशी निरोप द्यायला जातात. कारण कुलगुरू होते म्हणून वशिष्ठ मुनी प्रभू रामचंद्राला सांगतात, मग आता उद्या काय काय करायचं, कसं करायचं सांगायला गेले. प्रभू रामचंद्राच्या राजमहालात गेल्यानंतर मग प्रभू रामचंद्र त्यांना आनंद झाला, साष्टांग दंडवत केला. म्हटले मला फार आनंद झाला, म्हटले आपण राजमहालात आलात, कृतकृत्य झालो. त्यावेळेस माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही, खूप स्तुती करू लागले. पण वशिष्ठ मुनी म्हटले स्तुती करू नका, म्हटले मी तुम्हाला चांगलं ओळखतो, तुम्ही कोण आहेत, कारण तुम्ही माझे वास्तविक आजोबा आहे. आजोबा कसे, कारण ब्रह्मदेवाचा जन्म कुठून आहे, भगवान विष्णूच्या नाभी कमळातून. ज्याची नाभी कमळी जन्म चतुरानना. आणि मग ब्रह्मदेवापासून वशिष्ठ आहे. मग वशिष्ठाचे प्रभू रामचंद्र कोण झाले, आजोबा आहे की नाही. मग वशिष्ठ म्हटलं की तुम्ही माझे आजोबा आहे, मी तुम्हाला चांगलं ओळखतो. प्रभू रामचंद्र हसू लागले, म्हणले तुम्ही या कुळामध्ये सूर्यवंशामध्ये जन्म घेणार आहात, अवतार घेणार आहात, हे मला माहिती होतं. कारण त्रिकाल ज्ञानी होते वशिष्ठ, हे त्रिकाल ज्ञानी होते. पुढं भविष्यात काय घडणार आहे त्यांना माहिती होतं. म्हणून या सूर्यवंशामध्ये, या रघुकुळामध्ये पौरोहित्व, पुरोहित्व म्हणतो आपण त्याला, की ते मी धारण केलेलं आहे. वास्तविक पाहता ही पुरोहित वृत्ती म्हणजे फार दोषाने युक्त बी आहे बरं का. पुरोहित करणं, शास्त्र सांगतं, जर पुरोहिताकडून एखादा मंत्र 3 दिवस म्हटल्या नाही गेला, 3 दिवस,
तर तो मंत्र शिळा होतो बरं का. आणि शिळा झालेला मंत्र जर पुन्हा म्हटला त्यांनी तर तो मंत्र मग कामाला येत नाही. आपण ज्याचं पुरोहित्व करू राहिलो, ज्या उद्देशाने आपण आहुती देऊ राहिलो, ती आहुती देवतापर्यंत जात नाही. 3 दिवस मंत्राचा उच्चार नाही केला तो मंत्र शिळा होऊन जातो. ही पुरोहित जी वृत्ती आहे, वैशिष्ट्य सांगू राहिले बरं का. हे सगळं कथाभाग आलेलं आहे त्यांच्या मुखातून जे निघलेलं आहे की ही निंदनीय वृत्ती आहे. पण तरी देखील अधोगतीकडे एखाद्या वेळेस जरा 3 दिवस जरा असं झालं नाही तर किती दक्ष राहावं लागतं. मग दररोज त्या मंत्राचे उच्चार झालेच पाहिजे पुरोहित वृत्तीमध्ये. ते स्नान आपलं त्रिकाल संध्या झालीच पाहिजे. फार सावध राहावं लागतं पुरोहित. जसं वैद्य वृत्ती आपण घातक समजतो की नाही, केव्हा जर वैद्याकडून थोडी जरी चुकी झाली, थोडी जरी, तो पेशंट जगतो का? त्याचं मरण नक्कीच आहे. मग थोडं जरी एखाद्या रोगाचं औषध दुसऱ्याच रोगावर दिल्या गेलं, इंजेक्शन चुकून जरा त्याचं याला दिलं गेलं तर मेलाच तो. आता वास्तविक पाहता वैद्यवृत्ती एखाद्याचा प्राण वाचवला तर फार चांगलं आहे, पुण्याला कमीच नाही. मग पुण्याला पारावर नाही. प्राण जर वाचवला आणि जर एखाद्याचा प्राण जरा चुकून जरी गेला तरी देखील पापाला बी पारावर नाही ना. मग तसंच आहे. जर पुरोहित करताना जर मंत्र शिळा झाला, 3 दिवस त्याचा उच्चार झाला नाही, तर जे करणारे आहेत त्यांना देखील त्याचं फळ भेटत नाही. तर श्रीमद भागवतात कथा आलेली वेण राजाची बघा. हा अंगाचा मुलगा वेण, या वेणाने यज्ञ केला होता आणि यज्ञ करीत असताना ते आहुती देऊ लागले ब्राह्मण लोक. तर आहुती देत असताना देवता प्रगट होईना गेल्या. आणि मग त्या वेणाने विचारलं की नेमकं काय चुकी आहे बुवा, नेमकं काही सामुग्रीमध्ये चुकी आहे की मंत्रामध्ये चुकी आहे, नेमकं काय झालं. देवता प्रगट का होईना. वरून आकाशवाणी झाली मग की मग काही जे पुरोहित करणारे जे ब्राह्मण आहेत त्यांच्याकडून 3 दिवस काही मंत्राचा उच्चार झालेला नाही, त्यांना पुन्हा अनुष्ठान करावं लागेल. म्हणून देवता प्रगट होईना गेल्या. म्हणजे किती सूक्ष्म भाग आहे. फार ते कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. पुरोहित करणं फार अत्यंत दक्षता आहे त्याच्यामध्ये, दक्षता फार घ्यावं लागते. आणि मग वशिष्ठ मुनी सांगू लागले प्रभू रामचंद्राला की असं पुरोहित्व मी तुमच्या कुळामध्ये तुमची वाट पाहतो. म्हणले सगळे तुमचे किती वंशज झाले आतापर्यंत, थेट सूर्यनारायणापासून जेवढे काही निर्माण झालेले राजा आहे पुढं सगळं हा कुळ, त्या संपूर्ण कुळाचं पुरोहित्व वशिष्ठाने केलेलं आहे बरं का. कशा करता की या कुळामध्ये पुढे प्रभू रामचंद्र जन्माला येणार आहे म्हणून. एवढं असं जे पवित्र कुळ आहे, प्रभू रामचंद्राला पूर्णतः वशिष्ठ मुनी जाणत होते. बरेच जण प्रभू रामचंद्राला साधारण मनुष्य म्हणतात. हे साधारण मनुष्य नाही. हे तत्व जे आहे हे निर्गुण निराकार परब्रह्म आहे की जे सगुण साकार झालेलं आहे. आणि तुमच्या आमच्याकरता प्रत्येक मनुष्याला भगवान परमात्मा त्या ठिकाणी देवाची होईन म्हणती ते होती तरी का चित्तेनं धरावे. एकदा हे मनुष्यत्व नावाचं निधान हाती लागलं, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, देवाची होईना म्हणती ते होती, देवाची होईना म्हणती ते होती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम काळ उत्तम गती, देवाची होईना म्हणती ते होती, देवाची होईना होती. तरी का चित्ती न धरावे, तरी का चित्ती न धरावे, तरी का चित्ती न धरावे, तरी का चित्ती न धरावे. निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम
वसावे उत्तम गाला देवाची होईल म्हणती ते होती देवाची होईल म्हणती होती तरी का चित्ती न धरावे तरी का चित्ती धरावे तरी का चित्ती न धरावे तरी चित्ती धरा प्रत्येकाला प्रभू रामचंद्रासारखं होता येतं हे शिकवण्याकरताच हा अवतार आहे बरं का. प्रत्येक मनुष्याला नर करणे करे तो नरका नारायण. प्रत्येक मनुष्य हा नारायण स्वरूप होऊ शकतो हे दाखवण्याकरताच हा अवतार आहे. प्रत्येक मनुष्य नारायण होऊ शकतो. त्याच्याकरता आपल्याला फार काय कष्ट नाही, फक्त रामायणाचं त्या ठिकाणी चिंतन करायचं, रामायणाचा अभ्यास करायचा आहे. त्याप्रमाणे आपल्याला आचाराने विचार त्या ठिकाणी ठरवायचे आहे. विवेक आपला पूर्ण जागृत ठेवून प्रभू रामचंद्राप्रमाणे जर आपली प्रत्येक क्रिया असेल तर जसे प्रभू रामचंद्र आज त्रैलोक्यामध्ये पतित पावन आहे तसा प्रत्येक मनुष्य हा देखील नारायण होऊ शकतो, राममय त्याचं जीवन होऊ शकतं. असे भगवान षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे बघा, की ज्यांच्याकडे प्रत्येक गुण हा पर्वताप्रमाणे आहे. जर भगवंताने त्याच्यातला एक अंश, एक परमाणू जरी दिला, एक परमाणू जरी आपल्याकडे आला तरी मनुष्य त्रैलोक्यात पूजनीय होतो. तरी देखील यशे थोरविला मारुती, मारुती रायांना अपयश आहे बघा. पूर्ण मारुती रायाचं चरित्र बघा, त्यांच्या प्रत्येक क्रियेमध्ये कुठेही अपयश नाही. आपल्याला पुढे ते सगळं सांगायचंच आहे. अपयश नाही त्यांच्या जीवनामध्ये. एकदा जय श्रीराम म्हटले की ते कर्म जे आहे त्यांनी हाती जे कार्य घेतलेलं आहे ते सिद्धीलाच नेलं. ते यशे थोरविला मारुती, थोडा परमाणू एवढा गुण जो आहे यश, तो मारुती रायांना दिला. आज जे काही गावामध्ये प्रभू रामचंद्राचे मंदिर नाहीत, पण मारुती रायांचं मंदिर आहेच असं एक देखील गाव नाही की जिथं मंदिर नाही आहे. कशामुळं? की यश आहे जीवनामध्ये. यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती. श्री नावाचा जो गुण आहे, या श्री शब्दाचे दोन अर्थ होतात बरं का. एक श्री म्हणजे संपत्ती आणि श्री शब्दाचा दुसरा आहे मुखकांती. दोन अर्थ आहे बरं का, लक्षात घ्या. श्री म्हणजे संपत्ती. बिभीषणाला संपत्ती दिली की नाही, सोन्याची लंका. बिभीषण केला लंकापती, सुवर्णाची लंका दिली. आणि मुखकांती, भगवंताचं सौंदर्य एवढं आहे, तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी ये निढळी कोटी प्रकाश, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, कमाल नयना हासे वदन हासे, कमल नयना हासे वदन हासे, कमल नयना हासे वदन हासे, कमल हासे वदन हासे. हालकार कृष्ण डोलकार, हालकार कृष्ण डोलकार, हालकार कृष्ण डोलकार, हालकार कृष्ण डोलकार. भगवंताच्या मुख कमलावर किती चंद्र, तुझी हे निढळी कोटी चंद्र प्रकाशे. प्राकृत चंद्र नाही बरं का,
आपल्याला जो दिसतो हा चंद्र नाही, हा चंद्र घ्यायचा नाही. इतकी मुखकांती सुंदर आहे देवाची. या भगवंताने आपल्या सौंदर्यातला थोडा गुण दमयंतीला दिला. ही दमयंती जी आहे ना, याची निर्मिती ब्रह्मदेवाने कशी केलेली आहे माहिती का? ते हर्ष मिश्र नावाचे पंडित होते. त्यांनी नैषधीय काव्यग्रंथ आहे, त्या नैषधीय काव्यग्रंथामध्ये या दमयंतीची उत्पत्ती कशी आहे त्याचं विस्ताराने वर्णन केलेलं आहे. ब्रह्मदेवाने या दमयंतीला निर्माण करताना चंद्रावरची फक्त मुठभर माती घेतली ती म्हणते निर्माण करताना, तिचा चेहरा बनवताना, आणि मुठभर माती घेऊन मग ही दमयंती निर्माण केलेली आहे. सर्वात सुंदर स्त्री त्रैलोक्यामधली दमयंती, की तिच्या विवाह सोहळ्यामध्ये आपलं काय म्हणतो आपण, त्या सीतामाईचं स्वयंवर, तिच्या स्वयंवरामध्ये सर्व देवता उपस्थित होत्या. अशी ही दमयंती, की जिला वरण करण्याकरता सर्व देवता देखील आलेले होते. या दमयंतीकडे सौंदर्य का आहे? कारण ब्रह्मदेवाने चंद्रावरची फक्त मुठभर माती घेतली आणि याच्या चेहऱ्यावर मुखकमलावर तुझी निढळी कोटी 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 चंद्र, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. असं अपार सौंदर्य, अपार, की ज्या सौंदर्याचा महिमा आपल्याला वर्णन करता येणार. अपार सौंदर्य, सुंदर ते ध्यान उभे विटे, अफाट सौंदर्य आहे. मी सांगत होतो की श्री शब्दाचे दोन अर्थ आहे, एक संपत्ती, दुसरी मुखकांती. मुखकांती की जी दमयंतीला मिळालेली थोडा अंश, बरं का, पर्वता एवढा गुण देवाकडे आहे, पण त्याच्यातला थोडा अंश, तिळभर, फक्त दमयंतीकडे आहे. तिळभर अंश बिभीषणाकडे आहे, की त्याला लंके त्या ठिकाणी बिभीषण केला लंकापती. यश, श्री, पुढं औदार्य, तिसरा गुण आहे औदार्य भगवंताकडे. एकदा भगवान श्रीकृष्ण पांडवांना घेऊन बसलेले होते आणि पांडवांचं वर्णन चालू होतं. भगवान स्वतः पांडवांचं वर्णन करीत होते. त्यांचे गुण जे आहे ते सगळे सांगत होते आणि सांगता सांगता अचानक भगवान म्हणले की औदार्य हा जो गुण आहे ना, हा कर्णाकडेच आहे म्हटलं. कर्णासारखा उदार कोणीही नाही. मग अचानक अर्जुनाच्या लगेच डोक्यावर तिडी कुठली, कपाळावर लगेच आठ्याव मारली. म्हणजे असं कसं बोलता म्हणले तुम्ही? अचानक आमचं वर्णन करता करता लगेच तिकडे घुसले, अचानक पक्ष बदलला. नेमकं कर्णाने तुम्हाला दिलं काय म्हटले? म्हटले नाही. म्हटले कर्णासारखा उदार कोणीच नाही. अरे म्हटले माझ्याकडे औदार्य नाही का? अर्जुन म्हणू लागले. आहे म्हटले, तुला मी उदाहरण कुठं नाही म्हणतो, पण कर्णासारखा नाही. आणि मग आता भगवंताने ठरवलं की कर्णाचं औदार्य जे आहे ते आता अर्जुनाला दाखवूनच द्यायचं. आणि मग त्याच दिवशी रात्रीला अचानक भगवंतानी मेघ दाटून आणले, अचानक पाऊस पडू लागला. भगवंताने अचानक ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि अर्जुनाच्या दारामध्ये गेलेले आहे. गेल्यानंतर सैनिकांना सांगितलं की सांगा म्हटले अर्जुनाला की एक ब्राह्मण याचक होऊन तुमच्या दारात आलेला आहे, त्याची याचना पूर्ण करा. मग सैनिक गेलेले आहे, अर्जुनांना निरोप दिलेला आहे की दारामध्ये एक ब्राह्मण आलेला आहे, गरीब ब्राह्मण आहे, काहीतरी मागत आहे. अरे म्हटले त्यांना आत बोलाव की. सैनिक पुन्हा आलेले आहे, विनंती केली ब्राह्मणाला. त्यानं सांगितलं नाही, मी आत येऊ शकत नाही, कारण मी याचना करण्याकरता आलेलो आहे आणि याचना करणारा हा घरात जात नसतो बरं का. घराच्या बाहेरूनच त्याला काय मागायचं ते मागावं लागतं. भिक्षा मागणाऱ्याला घरात जायची परवानगी नाही. मग ते ब्राह्मण देवता राजमहालात काही येईना गेले. मग अर्जुनच बाहेर आले, भक्तराज अर्जुन बाहेर आले आणि विचारलं की हे भूदेवता, प्रणाम केलेला आहे, प्रणाम बी करू नका म्हटले, कारण याचक आहे मी, मला प्रणाम केलेला देखील त्या ठिकाणी हे चांगलं नाही म्हटले माझ्याकरता. माझी याचना आहे की माझा मुलगा वारला म्हटले
आणि माझ्या मुलाची अंतिम इच्छा होती की त्याला चंदनामध्ये त्याचा देह जो आहे तो चंदनामध्ये जाळायचा, ही त्याची अंतिम इच्छा. आणि मग अर्जुनानं लगेच सैनिकाला बोलवलं. म्हटले अरे बघा म्हटले नगरामध्ये कुठं चंदन भेटतं का, चंदनाची लाकडं कुठं भेटते बघा म्हटले. सगळे सैनिक पाठवले सगळ्या नगरामध्ये. आता पाऊस पडत होता, सगळे लाकडं ओले झालेले आणि चंदन कुठं मिळानाच गेला ना. सैनिक पुन्हा सगळे वापस आलेले आहे घंटाभराने. आणि आल्यानंतर मग भक्तराजा अर्जुनांना सांगितलं की चंदनाचं लाकूड काय मिळाना गेलं म्हटलं, कुठंच मिळाना गेलं. आणि मग अर्जुनाने हात जोडले, म्हटले भूदेवता की चंदन काय मिळाना गेलं म्हटले. म्हणजे ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. मग अर्जुनाच्या दारातून पुढं कर्णाचा महाल होता, पुढं मग कर्णाच्या महालात गेले. गेल्यानंतर कर्णाने देखील सगळ्या सैनिकांना बोलवलेलं आहे. म्हटले नगरामध्ये कुठं चंदन मिळतं बघा. पण मग ब्राह्मणाने लगेच सांगितलं की म्हटले नगरामध्ये कुठंही चंदन मिळत नाही, मी तुमच्याकडे आलो कशाला असतो, सगळीकडे चौकशी करून आलो म्हटले. ठीक आहे म्हटले, तुम्हाला द्यायचं नसेल तर म्हटले निघालो म्हटले लगेच. असं मी नको कधी म्हटलो म्हटले, थांबा म्हटले. कर्ण म्हटले मी तुम्हाला नको म्हटलो म्हटले, माझ्याकडे चंदन आहे असं कधी म्हटलो का मी, थांबा तो 5 मिनटं थांबा म्हटले फक्त. कर्णाचा जो महाल होता त्या महालाला खांब होते चंदनाचे. लगेच सैनिक बोलवले कुऱ्हाडी घेऊन आणि ते खांबच तोडले. 5 मिनिटामध्ये लगेच ती लाकडं लगेच रथामध्ये टाकलेली आहे. रथ भरून ब्राह्मणाला रथामध्ये बसवलं आणि लगेच रवाना केलेला आहे. आणि मग ती सगळी लीलाच आहे. लगेच ते ब्राह्मणाने आपल्या मुलाची जी प्रेतयात्रा आहे ती बरोबर अर्जुनाच्या दारातून काढली. मग जिकडून रस्ता देखील नव्हता, अशा बोळीबाळीतून लगेच रस्ता नव्हताच तो जाण्याचा, पण मुद्दाम अर्जुनाच्या दारातून ते प्रेतयात्रा झाली. अरे म्हटले प्रेतयात्रा कोणाची, म्हणजे आत्ता आपल्याकडे जो ब्राह्मण आलता ना त्याच्या मुलाची. अरे म्हणजे त्याला चंदन कुठून मिळाला, आपण तर त्याला चंदन नाही म्हणून सांगितलं होतं ना. नगरामध्ये कुठेही चंदन शिल्लक नाही, लाकूड मिळाला कुठून. ब्राह्मण देवता ती प्रेतयात्रा घेऊन गेले. आता ते प्रेत कुठून आणलं कसं आणलं ते भगवंतालाच माहिती बरं का. ते सगळं अगदी जाळून पोळून पुन्हा वापस आले, अर्जुनाच्या दारात आले. आणि मग अर्जुनाने विचारलं की तुम्हाला चंदन कुठून मिळाला. म्हटले काय नाही म्हणे, कर्णाच्या महालात गेलतो, कर्णाने त्याच्या राजमहालात जे खांब होते ना चंदनाचे ते खांब तोडले म्हणले आणि त्याचे लाकडं मला दिले. अरे म्हटले माझ्या बी राजमहालाचे खांब चंदनाचेच होते. आणि म्हटले मग तुला अडवलं कोणी होतं, तुझा काय हात धरला होता का मी तोडू नको म्हणून. भगवान प्रगट झाले, ब्राह्मणाच्या रूपातून प्रगट झाले. आणि मग आता सांग म्हटले, तू उदार आहे का कर्ण उदार आहे. अजून एक कथा आलेली आहे. एकदा दाढी करता करता न्हाव्याच्या उजव्या हाताला ती वाटी होती, सोन्याची वाटी, आणि मग कर्णाच्या डाव्या हाताला. तर दाढी करता करता एक ब्राह्मण याच्या त्या ठिकाणी मागणी करण्याकरता आले. म्हटले माझ्या मुलीचं लग्न आहे, काहीतरी मला दान द्या म्हटले. आणि मग कर्णाने कुठलाच विचार केला नाही, त्या क्षणाला डाव्या हाताने लगेच ती वाटी त्या ब्राह्मणाला देऊन टाकली. ती उजव्या हातात सुद्धा घेतली नाही बरं का. कशा करता, कारण डाव्या हातातून उजव्या हातात येईपर्यंत देखील माणसाचे विचार बदलतात, बदलून जातात. जर आपण ठरवलं आता 1100 रुपये आपल्याला देणगी द्यायची आहे, घरी ठरवलं पण इथपर्यंत येऊस तर 11 रुपये एखाद दिवस देण्याची इच्छा होत नाही, विचार बदलतात. दान करण्याची इच्छा झाली की त्या क्षणाला लगेच देऊन मोकळं व्हायचं लगेच. कारण क्षण आपल्याला क्षणभंगूर नाही, भरोसा कशाला म्हणतो, लगेच देऊन मोकळं झालं पाहिजे. हे कर्णाकडून हा गुण घेण्यासारखा आहे बरं का. इच्छा झाली ना आपल्या मनात देण्याची की लगेच देऊन टाकावं, थांबायचं नाही. जसं डाव्या हातातून उजव्या हातात देखील त्याने वाटी घेतली. ते न्हाव्याने विचारलं ना, तुम्ही उजव्या हाताने द्यायला पाहिजे होती. अरे म्हटलं उजव्या हातात घेऊ तर विचार बदलला असता, मग कसं झालं असतं. दान लगेच दिलं पाहिजे, मनात आले. तर औदार्य हा जो गुण आहे हा कर्णाकडे दिलेला आहे. तिसरा गुण जो आहे औदार्य. उदार तू हरी ऐसी किरती चराचरी, अनंत ये थोरी गरजता ती पवाडे. भगवान उदार आहे,
पण त्या औदार्यातला कणभर गुण कर्णाकडे दिला तर कर्ण हा त्रैलोक्यामध्ये पूजनीय झाला त्या गुणामुळे बरं का. वास्तविक संगती दुर्योधनाची, पण तरी देखील एका गुणामुळे औदार्यामुळे पूजनीय झाले. कारण ते पुत्र कुणाचे होते? सूर्यनारायणाचाच मुलगा होता ना कर्ण, की जे सूर्यनारायण 24 घंटे आपला प्रकाश दान देत राहतात. मोफत बिजली बिल आलं कधी तुम्हाला सूर्यप्रकाशाचं? नाही, कधीच नाही. आता किती ते सोलर प्लांट किती बसवले गेले, पण त्यांना देखील कधी बिल नाही आलं की तुम्ही आता एवढी ऊर्जा निर्माण केली, एवढं बिल मला पाठवा फोनपेद्वारे. अजिबात नाही, मोफत. आणि मग त्यांचे चिरंजीव आहे नाही कर्ण, वडिलाचा गुण असणारच ना त्यांच्याकडे. औदार्य कर्णाकडे आहे. पुढे गुण आहे ज्ञान. चौथा गुण आहे ज्ञान. भगवंत हे ज्ञान सिंधू आहे, ज्ञानाचे सागर आहे. त्याच भगवंताचा अवतार विश्वमाऊली ज्ञानोबा. ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा सागर. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा 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 सागर. हो ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर. त्याच महाविष्णूचा अवतार आहे विश्वमाऊली ज्ञानोबा राय, जे ज्ञान स्वरूप आहे. ज्ञानालाच हातपाय फुटलेले आहे, तेच ज्ञानोबा राय. मूर्तिमंत ज्ञान या भूतलावर प्रगट झालेले ज्यांच्या रूपाने, असे ज्ञानोबा राय. की जो ज्ञान नावाचा गुण भगवंताने ब्रह्मदेवाला दिलेला आहे. चतुरानन ब्रह्मदेवाला हा गुण दिलेला आहे बरं का. कसं भगवंताने सृष्टी घडवली बघा ना तुम्ही. जुळे मुले जरी असले जुळे तरी देखील एकसारखे नसतात बरं का. जुळे त्यांच्या ठिकाणी देखील कुठंतरी काहीतरी आहेच, कमतरता काहीतरी असतेच, न्यूनता अधिकता असते, तरतम भाव कुठंतरी राहणारच. याला म्हणतात ब्रह्मदेव. सगळे गाडगे दिसायला सारखेच आहे, पण ते थोडा तरी त्याच्यामध्ये बदल आहे. जर हा बदल नसता तर किती भयंकर विचित्रपणा झाला असता ना. सगळ्या माता भगिनी दिसायला सारख्याच असतात आणि सगळे पुरुष देखील दिसायला सारखे असतात. किती अवघड झालं असतं, फारच अवघड झालं असतं. पण ब्रह्मदेवाची कला आहे बरं का. ज्ञान आहे त्यांच्याकडे. ज्ञान असल्यामुळे ही सृष्टी जी बनवताना बघा तुम्ही, एकसारखं कुठेही नाही, कुठेतरी थोडा तरी तरतम भाव आहे. नाहीतर हा माझा पती आहे कसं कळलं असतं? जर सारखे चेहरे असते तर कळालंच नसतं. ही माझी पत्नी आहे कसं कळालं असतं? अजिबात कळालं नसतं. पण ही ब्रह्मदेवाची कला आहे बरं का. हे केवळ ज्ञानामुळे शक्य झालं. ब्रह्मदेवाला भगवंताने आपल्यातलं थोडं ज्ञान दिलं, थोडं ज्ञान, परमाणू एवढं ज्ञान दिलं. तर ब्रह्मदेवाने बघा काय सृष्टीची निर्मिती केली. पुढं आहे ऐश्वर्य.
हा जो गुण आहे ऐश्वर्य, हा अर्जुनाकडे आहे. ऐश्वर्य देवने अर्जुना ते वैराग्य बोधुनी शुकादे परमपदी स्थापिला. वैराग्य नावाचा जो गुण आहे तो शुकाचार्याकडे आहे, की ज्यांना स्त्री आणि पुरुष हा भेदच माहित नाही. शुकाचार्य, की जे शुकाचार्य जन्माला आल्यानंतर व्यासमुनी त्यांच्या पाठीमागे लागलेले. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी बे आले, ते नागवेची पळवणे गेले रे. आणि मग व्यासमुनी आवाज देत, हे शुका थांब. तर त्यांचा आत्मभाव एवढा वाढलेला होता, आत्मभाव, की झाडं देखील ओ देऊ लागले. झाडं देखील, कारण झाडामध्ये देखील माझाच आत्मा आहे. या भूतलावर जेवढे जीव आहेत सगळ्यामध्ये माझाच आत्मा आहे. जो आत्मा माझ्यात आहे तो सर्वामध्ये आहे. सर्वात्मक भाव याला म्हणतात, की ज्यांना स्त्री देखील माहिती नाही आणि पुरुष देखील हा भेदच ज्यांच्याकडे नाही. कशामुळे? की त्यांच्याकडे वैराग्य आहे. एकतर ते आईच्या गर्भातून बाहेरच येत नव्हते. ते 12 वर्ष लपाले रे. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी ब्याले, ते 12 वर्ष लपाले. 12 वर्ष आईच्या गर्भात लपाले. का? बाहेरच येणं गेले. व्यासाने विनंती केली, अरे बाहेर ये, तुझ्या आईला त्रास होऊ लागला. म्हटले आता 12 वर्ष झाले ना, बाहेर ये. म्हटले नाही येणार. म्हटले जोपर्यंत भगवान परमात्मा स्वतः येत नाही आणि मला आश्वासन देत नाही की माझी माया तुला काहीच करणार नाही, माझ्या मायेमध्ये तू कधी गुरफटणार नाही. मोह, माया, ममता, काम, क्रोध, लोभ, अहंकार, दंभ, मद, मत्सर हे विकार स्पर्शच करणार नाही, असं वरदान ज्यावेळेस मला देतील त्यावेळेस मी बाहेर येईल. आणि मग भगवान विष्णू स्वतः गर्भामध्ये प्रगट झाले. शुकाचार्यांना आश्वासन वरदान दिलं, मग त्यावेळेस ते बाहेर आले आणि तसेच पळून गेले. कारण वैराग्य आहे, संसाराचा स्पर्शच नाही त्याने. असे भगवान प्रभू रामचंद्र, की जे षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. बरं का, थोडा थोडा गुण जर दिला एकेकाला, ते बघा किती पूजनीय झाले त्रैलोक्यामध्ये. आणि या गुणाचे सागर आहे प्रभू रामचंद्र. या गुणाचे पर्वत आहे, राशीची राशी आहे गुणाकडे. ज्यांची गुणाच्या राशी आहे प्रभू रामचंद्राकडे. कुठलाही गुण बघा तुम्ही, परिपूर्ण गुण आहे. एक देखील गुण अपूर्ण नाही प्रभू रामचंद्राकडे. कुठल्याही अंगाने बघा, कुठल्याही अंगाने बघा. अशा सर्व गुणांनी संपन्न असणारे प्रभू रामचंद्र, त्यांचा हा चरित्र भाग आहे. सर्वांनी प्रेमाने भजन करा. राजा राम राम राम, सीता राम राम राम, 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 राजा राम राम, सीता राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम. सुख म्हणतो. प्रत्येकाच्या इच्छा भिन्न भिन्न असणं याला असाधारण इच्छा म्हणतात. प्रत्येकाच्या इच्छा कधी कधी भिन्न भिन्न असतात. मात्र सुखाच्या संबंधाने जर बघितलं आपण, तर प्रत्येक प्राणी मात्राची एक अपेक्षा आहे की मला सुख मिळावं, सुखाची प्राप्ती माझ्या जीवनामध्ये व्हावी. प्रत्येकाची. आता प्रत्येकाचे मार्ग भिन्न भिन्न आहे बरं का. साध्य मात्र एकच आहे. सुखाच्या दिशेनं साध्य जे आहे सुख, त्या दिशेनं मार्ग जरी तुम्हाला भिन्न भिन्न दिसले, कोणी मग व्यापार करीत असेल, कोणी शेती करीत असेल, कोणी अन्य जे मार्ग आहे, कोणी नोकरी करीत असेल, कोणी काय कोणी काय कोणी काय, पण त्याचं प्रत्येकाचं तात्पर्य, हेतू जो आहे, त्या क्रिया करण्यामागचा हेतू तो सुखच आहे बघा.
त्याचं अंतिम साध्य जे आहे त्याला विचारा तुम्ही कोणाला बी, हे तू कशा करता करतो बाबा? रात्रंदिवस तू शेती करतो, कशा करता पळतो? म्हणले सुखासाठी. यंदा जर 1000 टन ऊस गेला तर पुढच्या वर्षी दुष्काळ जरी पडला तरी काही चिंता नाही, म्हणजे सुखाचीच अपेक्षा आहे. एखादा व्यापार करू लागला, कांद्याचा व्यापार असेल, 15 रुपयाने कांदा घ्यायचा आणि दिवाळीला जरा भाव वाढला 30 रुपये 40 रुपये, किती पैसा होईल? ते सुखाचीच इच्छा आहे. दिसताना आपल्याला तो पैसा कमावताना दिसतो, पण त्याच्या पाठीमागे सुप्त इच्छा ही सुखाची आहे बरं का. याला सर्वसामान्य इच्छा म्हणतात. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ही एक इच्छा आहेच, सुखाची इच्छा. पण ती इच्छा जर पूर्ण करायची असेल तर भगवत प्राप्तीशिवाय अन्य कुठलाही मार्ग नाही. भगवंताच्या भजनाशिवाय, भगवंताच्या नामस्मरणाशिवाय, भगवंताच्या सगुण लीला ज्या आहेत, भगवंताच्या चरित्राचं गुणगान आहे, त्याच्याशिवाय अन्य मार्ग नाही. एकाने साधना केली, तपश्चर्या केली, भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि मग त्याने वरदान मागितलं की मी ज्या वस्तूला हात लावील ती वस्तू सोन्याची झाली. ज्या वस्तूला हात लावेल, जसं ते भस्मासुराला वरदान दिलं ना की ज्याच्यावर तू हात ठेवशील त्याचा भस्मच तसं याला देखील वरदान मागून घेतलं की मी जिथं हात लावेल ती वस्तू सोन्याची झाली. आता कामना काय आहे? सुखाचीच कामना आहे. आपल्या जीवनामध्ये विपुल प्रमाणात धन मिळावं. आता सध्या सोन्याला फार भाव आहे बरं. मग त्या अनुषंगाने त्याने वरदान मागितलं की मी जिथं हात लावीन तिथं ती वस्तू सोन्याची झाली पाहिजे. आता ठीक आहे, आला घरी आल्यानंतर आता मग ते पत्नीनं ओवाळलं वगैरे, म्हणलं आता स्नान करा म्हटलं. बाथरूममध्ये पाणी वगैरे दिलं ते भांड्यामध्ये आणि मग स्नान करण्याकरता गेला. अंगातून शर्ट काढू लागला तर शर्ट देखील सोन्याचा झाला. आनंद वाटला त्याला, टांगलावर शर्ट सोन्याचा झाला, आनंद वाटला. पुढं अंगावर पाणी घेण्याकरता गेला, ज्या तांब्याला हात लावला तो तांब्या देखील सोन्याचा झाला. पुढं पाण्याला देखील स्पर्श झाला, त्याच्यामुळे पाणी देखील सोन्याचं झालं. ते पाण्याचं भांडं जे होतं ते देखील सोन्याचं झालं. आनंद वाटला. आता आंघोळीला पाणी कुठं राहिलं? त्याचं सोनं होऊन बसलं ना. आता बायकोनं बाहेरून नेऊन हंडा वातला तेव्हा त्याची आंघोळ झाली. आला बाहेर, आंघोळ करून बाहेर आला, ते अंग पुसायला जो टॉवेल घेतला तो देखील सोन्याचाच झाला. कसं तरी आता ते अंग पुसलं, सोन्याने कुठं अंग पुसता येतं? जे धोतर नेसायला घेतलं ते देखील सोन्याचं झालं. नेसला पितांबर, पिवळा पितांबर. आनंद वाटला, खूप आनंद वाटला. बसलेला आहे पलंगावर आणि बसल्यानंतर आपला एकुलता एक मुलगा पळत आला. आता पुढचा प्रसंग आहे का? आता पळत आल्यानंतर याला बी कुठं मोह आवरला. पुत्र स्नेह मोहितो. एवढ्या दिवसानंतर तपश्चर्या करून आला, मग मुलाला त्या ठिकाणी उचललं. उचलल्याबरोबर मुलगा देखील सोन्याचा झाला. आता एकुलता एक मुलगा तो बी सोन्याचा झाला. आता हे वरदान किती महाग पडलं. जिथं हात लावीन तिथं लात मारीन तिथं पाणी काढीन. किती महागात पडलंय. इच्छा होती सुखाची, पण पदरात आलं दुःख. बघा, सुखाच्या कामनेनंच वरदान मागितलं ना त्यानं की जिथं हात लावून तिथं सोनं झालं पाहिजे. सुखाची इच्छा होती, कामना, पण पदरामध्ये दुःख झालं. त्याचा हेतू एकच आहे की जोपर्यंत भगवान परमात्मा आपला होत नाही तोपर्यंत सुखाची आणि आपली भेट कधीच होऊ शकत नाही. आपुला तो एक आपुला तो एक देव घरून आपुला तो एक देव घरून आपुला तो एक देव घरून आपुला तो एक देव घरून
तो एक देव करून न्यावा आपुला देव करून आपुला तो एक देव करून तेरे बिना जीवा सुख नोहे तेरे बिना जीवा सुख नोहे एरती माई के दुखाची जनी एरती माई के दुखाची जनी तेरे बिना जीवा सुख नोहे तेरे बिना जीवा सुख नोहे एरती माई के दुखाची जनी तेरे माई के दुखाची जोपर्यंत प्रभू रामचंद्र आपल्याला पूर्णतः कळत नाही हे तत्व कसं आहे, हे तत्व पूर्णतः आपल्याला जोपर्यंत आपल्या अनुभवास येत नाही तोपर्यंत सुखाची ना आपली भेट कधीच होऊ शकत नाही बरं का. तुम्ही कितीही मोठे बागायतदार असू द्या, कितीही मोठे व्यापारी असू द्या, कितीही मोठे असू द्या, अगदी अमेरिकेचे अध्यक्ष असू द्या, पण तरी देखील सुखाची ना आपली गाठ भेट कधीच होऊ शकत नाही. कारण भगवान परमात्माचा हा सुखरूप आहे बरं का. तो पूर्णतः जाणून घेतल्याशिवाय, त्याचं नामस्मरण केल्याशिवाय आपली सुखाची भेट होऊ शकत नाही. हा सिद्धांत अगदी लक्षात ठेवायचा, नेहमी लक्षात ठेवायचा. जोपर्यंत भगवंताची आपल्याला चराचरात अनुभूती येत नाही, जोपर्यंत प्रत्येक प्राणी मात्रात भगवंत विराजमान आहे, चराचरामध्ये तो विराजमान आहे, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सुखाची ना आपली भेट कधीच होऊ शकत नाही. हा सिद्धांत आहे आणि हा सिद्धांत आपल्याला तर रामायणामध्ये जाणून घ्यायचा आहे. असं हे पवित्र कुळ आहे बघा. हे रघुकुल जे आहे, हा सूर्यवंश आहे जो अत्यंत पवित्र आहे. या कुळामध्ये जेवढे काही राजे झाले तेवढे परमदानी होते, परम तपस्वी होते, परम धर्मात्मा होते, परम की ज्यांच्याकडे सर्व गुणांनी संपन्न राजे होते. अगदी ही जी गंगा अवतरित झाली कुणामुळं? राजा भगीरथ, भगीरथामुळेच ही गंगा आली ना. भगीरथ कुठल्या वंशातले आहे? सूर्यवंशातले. की जी गंगा आज देखील आपलं पाप ताप हरण करते बघा. तुम्ही जरा स्नानाला गेले हरिद्वार ऋषिकेश, आज देखील आपलं संपूर्ण पाप घालवते. काशीला जर गेले तुम्ही, स्नान केलं तर पूर्णतः पापाची निवृत्ती करते. अशी गंगा की जी राजा भगीरथामुळेच आलेली आहे. की त्या कुळामध्ये अंबरीषी नावाचे राजे होऊन गेले की ज्यांनी पूर्ण नगरी वैकुंठाला नेली होती बघा. एकादशी व्रत करून संपूर्ण नगरी ज्यांनी अंबरीषाने वैकुंठाला नेली. त्याच कुळामध्ये पुढे राजा हरिश्चंद्र, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी, की ज्यांनी स्वप्नामध्ये विश्वामित्राला राज्यदान दिलं. स्वप्नामध्ये जागृती आल्यानंतर खरंच राज्यदान देऊन टाकलं आणि स्वतः काशी क्षेत्रामध्ये एका प्रेत जाळण्याचं काम केलं बघा. त्यांची जी तारा राणी आहे ती देखील एका डोंब्याच्या घरी पाणी वाहू लागली. किती भयंकर चरित्र की जीवनामध्ये त्यांनी सर्व कष्ट सोसलेले आहे. स्वप्नामध्ये राज्यदान दिलं, जागृतीत त्यांनी ते खरं करून दाखवलं. असे राजे होऊन गेले सगळे तपस्वी, महान तपस्वी राजे झाले. याच वंशामध्ये रघुराजा होऊन गेले की ज्या रघुराजाने बघा दानामध्ये रघुराजे देखील महान आहे, महान थोर आहेत. एकदा रघुराजाने विश्वजित नावाचा यज्ञ केला होता आणि तो विश्वजित यज्ञाचा असा आहे की तो यज्ञ केल्यानंतर घरामध्ये सोन्याची एक देखील वस्तू ठेवता येत नाही. कुठल्याच धातूची, जे पंचधातू आहे ना, त्या पंचधातूची एक देखील वस्तू आपल्या राजदरबारामध्ये ठेवली नाही त्यांनी. रघुराजाने पत्नीच्या गळ्यामध्ये देखील मंगळसूत्र जे होतं ना
ते सोन्याचं नव्हतं, तांब्याचं. ते बी यज्ञ झाल्यावर कोणाकडून तरी करून घेतलं आणि ते गळ्यामध्ये घातलं. म्हणजे सोन्याचं काहीच राहिलं नाही, सगळं सोनं सुवर्ण दान करून टाकलं रघुराजाने. आणि त्या नगरामध्ये एक कौत्स्य नावाचे मुनी राहत होते. कौत्स्य, त्यांचा जो शिष्य होता ना, त्या शिष्याला त्यांनी 14 विद्या शिकवलेल्या आहेत. 14 वर्षे त्याने 14 विद्या ग्रहण केल्या. आणि मग आता घरी जाण्याची वेळ आली. तर त्यांचा जो शिष्य होता कौत्स्यांचा, तो शिष्य आपल्या गुरुकडे गेला, कौत्स्य मुनीकडे गेल्यानंतर म्हटले आता मला घरी जायचं आहे, संपूर्ण ज्या 14 विद्या आहेत त्या ग्रहण केलेल्या आहे, तर तुम्हाला काहीतरी दक्षिणा द्यायची आहे म्हटलं. आता कौत्स्य मुनीला त्याचं घरचं सगळं माहिती होतं की याच्या घरामध्ये भिक्षाटन केल्याशिवाय एक दाणा देखील घरात येत नाही, खायलाच काही नाही घरामध्ये. अरे म्हटले तू काय देणार आहे म्हटले. पण त्याने हट्ट धरला शिष्याने की तुम्ही मला 14 विद्या शिकवल्या. आणि त्या काळामध्ये त्रेतायुगामध्ये गुरुला दक्षिणा द्यावाच लागायची. आता कलियुगामध्ये त्याचे थोडं शीतल, आता देऊच नाही असं नाही बरं का, दिलं पाहिजे काही ना काही दिलं पाहिजे. पण त्या काळामध्ये गुरु जे मागतील ते द्यावं लागायचं. त्रेतायुग होतं, गुरुच्या इच्छेप्रमाणे. आणि मग त्या शिष्याने फार हट्ट धरला. मग ते कौत्स्य मुनीला थोडा राग आला. त्याने समजून सांगितलं तू काय देऊ शकत नाही, जा म्हणले. पण नाही म्हटले काहीतरी मागा. त्याला वाटलं आता आपले गुरुजी मागून मागून काय एखादी गाय मागतील, ह्याच्या पलीकडे काय मागतील. पण ते म्हटले नाही. म्हटले आता तुला दक्षिणा द्यायचीच आहे ना. म्हटले मग तू माझ्याकडून विद्या किती ग्रहण केल्या? 14 विद्या. म्हटले मग 14 कोटी सुवर्ण मुद्रा मला आणून द्यायचे. किती? 14 कोटी सुवर्ण मुद्रा. 14 कोटी रुपये नाही आपले हे कागद, 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजे. आणि मग तो कौत्स्य मुनीचा शिष्य होता, त्याला माहिती होतं ही दक्षिणा आपल्याला कोण देऊ शकतं. तो शिष्य रघुराजाच्या दरबारात गेलेला आहे, ज्या रघुराजाने नुकताच विश्वजित नावाचा यज्ञ केला होता. की ज्या काहीच नाही, ज्यावेळेस तो शिष्य तिथं गेला तर त्यावेळेस अक्षरशः त्या शिष्याला ओवाळ्याकरता रघुराजाच्या पत्नीने एक भांड्याचं, आपलं हे खापराचं भांडं आणलं बघा, खापराचं. त्याच्यामध्ये गंध आहे, तांदूळ आहे, फुलं आहे. आणि मग ते बघितलं त्याने, आपण तर यांच्याकडे 14 कोटी सुवर्ण मुद्रा मागायला आलेलो आहे आणि आपल्याला ओवाळू कशाने राहिले? खापराच्या भांड्याने. आता काय करा? ओवळण वगैरे झालं. ते पाय धुताने देखील ते गाडगं होतं बरं काही, पाय धुताने देखील. तांब्याचं भांडं नव्हतं कुठलंही, सोन्याचं भांडं नाही. त्याने पाय धुतले. आणि मग रघुराजाने विचारलं आपण इकडे कसे आलात, कशा करता आलात बाबा, काय इच्छा आहे? ते म्हटले काय नाही. म्हणले जाता जाता तुमच्या दारातून चाललो होतो, वाटलं तुमचं दर्शन करून जावं. आता ते रघुराजा होते, त्यांनी ओळखलं. त्यांनी ओळखले हा कुठली तरी इच्छा घेऊन आलेला आहे. पण आता याने ती परिस्थिती पाहिल्यामुळं हा दबकलेला आहे. म्हटले काय तुम्ही घाबरू नका. म्हटले अगदी मन मोकळेप्रमाणे सांगा, काय लागतं ते सांगा. म्हटलं आता काय सांगावं? म्हटलं बोलावंच कसं की जिथं काहीच राहिलेलं नाही. पत्नीच्या गळ्यात देखील, रघुराजाच्या पत्नीच्या गळ्यात देखील सोन्याचं मंगळसूत्र नव्हतं, तांब्याचं होतं. आणि मग आता यांना सुवर्ण मुद्रा मागावं कशी? पण रघुराजाने देखील सांगितलं की सांगितल्याशिवाय तसं तुम्हाला जाऊनच देणार नाही. सांगा म्हटले काय पाहिजे? म्हटले काय नाही. म्हटले गुरुजीकडे मी 14 विद्या शिकलो आणि त्यांना गुरुदक्षिणा द्यायची आहे, 14 कोटी सुवर्ण मुद्रा द्यायची. आणि आता तुमची परिस्थिती बघितली तर तुम्ही आत्ताच म्हणले विश्वजित नावाचा यज्ञ केला, तुमच्या तिथं तर काहीच राहिलं नाही. रघुराजा म्हटले एवढीशी गोष्ट तुम्ही सांगायला म्हटले घाबरू राहिले, एवढीशी गोष्ट आहे का आता ही? नाही. पण ते रघुराजा होते, सूर्यवंशातले राजे होते. त्यांनी सांगितलं काहीच घाबरू नका, तुमची ही इच्छा मी पूर्ण करणार. म्हणजे माझी पत आहे, एखाद्या मनुष्याची पत असते बरं का, गावामध्ये असेल, शहरामध्ये असेल, पत असते त्याची. त्याच्या नावाने देखील तुम्हाला काही भेटू शकतं, तुम्ही फक्त त्याचं नाव सांगायचं. एखाद्या बँकेत जर गेलं तर एखाद्या मनुष्याची पत असते, त्याचा दबदबा असतो, त्याचा व्यवहार त्याचा क्लिअर असतो. म्हणून बरं का, त्याने जर काही बुडवाबुडवी केली असेल मग पत राहत नाही.
तशी रघुराजाची देखील त्रैलोक्यात पत होती, दबदबा होता, भीत होते त्यांना, सगळे भीत होते रघुराजाला. आणि मग रघुराजाने सेनापतीला बोलावलं, म्हणले आपल्याला यांना 14 कोटी सुवर्णमुद्रा द्यायची आहे आणि त्याकरता सगळे सैनिकांना तयार करा, आपल्याला कुबेरावर स्वारी करायची. कुबेरावर आत्ताच म्हणले, लगेच तयारी करा. ही बातमी लगेच कुबेराला कळाली, लगेच. आणि कुबेराने सुवर्णमुद्राचा पाऊस पाडला त्यांच्या सुवर्ण भांडारामध्ये, भरून गेलं ना सगळ्या सुवर्णमुद्राने, सगळं भांडार भरून गेलं, पाऊसच पाडला. कुबेर देखील घाबरले, कारण रघुराजा स्वारी करणार आहे आणि यांची स्वारी काय साधारण नाही, मग आपल्याला हाय ते सगळं सोडून पळावं लागेल. मग हे येण्याच्या अगोदरच आपण दिलेलं बरं. म्हणून कुबेर घाबरले आणि त्याने सुवर्णमुद्राचा पाऊस पाडला. तेवढ्यात कोषाध्यक्ष धावत आला, म्हणले राजन आपल्याला स्वारी करण्याची गरज नाही. म्हणले काय झालं? म्हणले आपलं भांडार तर पूर्ण भरलं म्हणले सुवर्णमुद्राने, चला म्हणले बघायला. आणि मग स्वतः रघुराजा आले, त्यांनी बघितलं की सुवर्ण भांडार भरलेलं आहे. त्या शिष्याला सांगितलं तुमच्या आता 14 कोटी मुद्रा घ्या, सुवर्णमुद्रा, आणि तुमच्या गुरुजींना नेऊन द्या. एवढा दबदबा या सूर्यवंशी राजाचा होता बरं का, एवढा दबदबा. एकदा स्वर्गामध्ये इंद्राला ते दैत्य आठवण गेले, इंद्राला. आणि मग इंद्राने राजा दशरथाला स्वर्गामध्ये बोलवलं युद्धाकरता. ती काही बी सोबत होती. त्या युद्धामध्ये दशरथाने एवढा पराक्रम केला की सगळे दैत्य पराभूत करून टाकले. एका दैत्याने त्या बाणाने दशरथाच्या जो रथाचं चाक होतं ते चाक मोडलं. आणि मग त्यावेळेस त्या कैकेयीने आपला हात जो आहे तो रथाच्या आखात घातला होता, रथ खाली पडून नाही दिला कैकेयीने. आणि मग राजा दशरथाने कैकेयीच्या साह्याने ते युद्ध जिंकलेलं आहे. देवासुर संग्राम म्हणतात त्याला, देव आणि असुर यांचा संग्राम. इंद्राला त्या ठिकाणी विजय मिळवून दिलेला आहे. असे हे रघुवंशातले राजे होते बघा, फार पराक्रमी राजे होते, फार. की ज्या कुळामध्ये प्रभू रामचंद्र अवतरित झालेले आहे ते कुळ काय साधारण असेल? अत्यंत तेजस्वी कुळ आहे, अत्यंत पराक्रमी, अत्यंत महादानी, अत्यंत तपस्वी, आणि सगळे धर्मात्मा राजे होऊन सगळे. जसं प्रभू रामचंद्राचं आचरण होतं तसं सगळ्यांचं आचरण होतं. सगळे एकवचने, सगळे राजे एकवचने होऊन गेले सूर्यवंशामध्ये. एकदा वचन गेलं, एकदा शब्द दिला की पुन्हा पाठ फिरवायची नाही, असे होते सगळे. शब्द गेला की गेला. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. एकदा वचन गेलं, एकदा शब्द गेला की पाठ फिरवायची नाही, प्राण गेला तरी चालेल, प्रत्येक राजा. आणि तोच गुण मग प्रभू रामचंद्रामध्ये आहे. ते सर्व गुण आहे धर्मात्मा, ऐश्वर्य आहे, वीरता आहे, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, हे सर्व गुण आहे असे प्रभू रामचंद्र. त्यांचा हा कथाभाग आहे. 10 वाजलेले आहे. आपला जो आता टायमिंग, जेवण आलते का? नाही ना, आम्ही बी अजून जेवलेलो नाही. आजचा आपला जो ठरलेला टायमिंग आहे तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. उद्यापासून